यांचा आवाज. हॅलो. आणि पुढल्या वर्षी पर्व दुसरं असेल याचं, पण 2च्या आतमध्ये फायनल ही संपेल असं जाहीरनामा आयोजकांनी सांगितलेलं आहे. हा 2च्या आतमध्ये फायनल होईल. 2 लाख. हा. आणि बघा विभाग प्रीमियर लीग खारघर ओबे तलोजा विभाग प्रीमियर लीग पर्व दुसरं असेल आणि आयोजकांनी सांगितलेलं आहे मोंटी पाटीलने की पुढल्या वर्षी ही स्पर्धा 2 लाखाची असेल. हे जाहीर केलेलं आहे. हा नक्कीच 2 लाखाची स्पर्धा होईल असं त्यांनी जाहीर केलेलं आहे. पेटी कॅश आली आहे. पेटी कॅश. पहिली मेट्रो पण चालू झाली आता 5 वाजले. 5 वाजता कसली ट्रायल. आता चहावाले पण उघडले असतील बघा भेटतं का. मोठी चायची व्यवस्था करा आता. कठीण आहे तर मुरबी म्हणजे कठीण आहे. पहिलाच बॉल चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरला रन मिळतील 4. दमदार सुरुवात जयदुर्गा रोहिंजन टीमची. फायनल मॅच या ठिकाणी सध्या सुरू झालेली आहे आणि आता या फायनलच्या मॅचचा भरपूर आनंद लुटला जाईल कारण संघ कोणता जिंकेल कोणता पराभूत होईल हे मात्र सांगणं फार कठीण आहे कारण दोन्ही संघ आता तुल्यबळ आहेत. दोन्ही संघ अतिशय मातब्बर. दोन्ही संघांमध्ये चांगल्या धातणीचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात आणि खरं तर या चमचमत्या बाईकसाठीही चढाओढ चालू आहे. मी तर म्हणेन त्यापेक्षाही जास्त की या चमचमत्या ट्रॉफीसाठी चढाओढ चालू आहे कारण बाईक कोणता तरी वैयक्तिक एखादा खेळाडू घेऊन जाईल परंतु ही ट्रॉफी 11 खेळाडू घेऊन जाणार आहेत. त्यामुळे कुठे ना कुठेतरी या ट्रॉफीकडे लक्ष लागून राहिले. ओव्हर द विकेट. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. रन आउटला चान्स. डायरेक्ट थ्रो झाला असता तर बनला असता नक्की चान्स परंतु नाही. सेफ आहे. कुणाल पाटील त्या ठिकाणी पाहायला मिळाला आपल्याला. आमचे 1 नंबर बॉल बॉय म्हणून जबाबदारी स्वीकारले विठ्ठल भातोसे ओवे कॅम्प. यावेळेस मात्र पहा पुन्हा एकदा ऑन साईडला खेळलेत. एक सिंगल रन इथून मात्र पूर्ण केली जाते आणि सिंगलच्या मदतीने टोटल चालली आहे 7 वर. जयदुर्गा माता रोहिंजन संघ मैदानामध्ये खेळतोय. शॉर्ट पिच ऑन साइडला पुल केलाय. फिल्डर डाऊन द बॉल. ओ कॅच ड्रॉप परंतु सेफ आहे. 1 रन पूर्ण. दुसरीचा कॉल नाही नाही. ओ गुड थ्रो आणि इथे मात्र चांगले प्रयत्न झाले. जोरदार टाळ्या फिल्डरसाठी कारण अशा पद्धतीने अप्रिसिएशन देणं गरजेचं आहे. एवढ्या जवळजवळ 3 कसल्या 5 वाचवल्या आणि धावा देखील 3 धावून झाल्या असत्या परंतु तसं काही होताना दिसत नाहीये. भरपूर भारी भक्कम शरीरयष्टी आहे कुणाल परंतु त्याच्या समवेत असलेला खेळाडू मैदानामध्ये प्रतीक पाटील. हाही बॉल उंचावून खेळण्याचा प्रयत्न झाला. ओव्हरची समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना जयदुर्गा रोहिंजन टीम स्कोर कार्ड वरती धावा लावतात 8 विदाउट एनी लॉस.
पहिल्या ओव्हरमध्ये अजय भातोसेने धावा खर्च केल्या 8, एकही विकेट मिळवला नाही. तरी देखील अगदी सेफली या धावांवरती थोडासा ब्रेक लावलाय, अंकुश ठेवलाय अजय भातोसेने. टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा फिल्डिंगचा निर्णय I-11 ओवे टीमच्या माध्यमातून घेण्यात आला जयदुर्गा रोहिंजन टीमच्या विरोधात खेळताना. आता मात्र हे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही टीम फायनलिस्ट आहेत, अंतिमचा सामना खेळताना पाहायला मिळतात. स्विच हिट केलाय, चांगला फटका कुणाल पाटीलच्या बॅटमधून. फिल्डर पहा चेस करतोय, बॉलला अडवलाय परंतु जाईल बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन मिळतील 4 आणि हा चौकार. चांगला स्टॉप होता त्या ठिकाणी परंतु लास्ट मोमेंटला बॉलने मात्र सीमारेषा गाठली अंतिमतः. चार धावा मिळाल्या कुणाल पाटीलला. टोटल मात्र इथे मात्र आपण पाहतोय डॉट बॉलची इथे सांगता होताना पाहायला मिळते. नवनाथ गायकर बॉलिंग ट्रॅक वरती, लेफ्ट आर्म राउंड द विकेट. हाफ ट्रॅकर ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न, मिड विकेट कडे बॉल चाललाय. फिल्डर आहे त्या ठिकाणी उपस्थित आणि आणखीन एक सिंगल ऍड होते टीमच्या टोटल मध्ये. जयदुर्गा रोहिंजन. तर कुणाल पाटील नक्कीच मैदानामध्ये आहे. तर KPC इनानपुरी संघाच्या वतीने कुणाल पाटीलसाठी लगातार 3 चेंडूमध्ये 3 षटकारांसाठी 3000 रुपयाचा पारितोषिक आहे. ऑन साइडला पुन्हा एकदा त्याच क्षेत्रामध्ये बॉल चाललाय जिथे मागचा बॉल गेला होता आणि फिल्डर देखील अगदी योग्य जागेवरती उभा असल्या कारणाने कोणत्याही प्रकारची चूक होत नाहीये. तर कुणालला 2 चेंडूमध्ये 2 षटकारांसाठी KPC इनानपुरी संघाच्या वतीने 2000 रुपये. तर नक्कीच KPC इनानपुरी संघाचा खेळाडू आहे तर त्याला मात्र हा पारितोषिक आहे. अंगद पाटील देखील इथे आहेत. जस्ट इझिली कम्प्लिटेड 1 रन, 1 धाव आली. टोटल झाली 15. शेवटचा एक बॉल अजूनही शिल्लक आहे. या ओव्हरमधील नवनाथ गायकर चांगली बॉलिंग करतोय. आपल्या टीमसाठी पहिल्या ओव्हरमध्ये धावा खर्च झाल्या 8. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 7 धावा आल्यात. शेवटचा एक बॉल आहे समोर असणाऱ्या प्रतीक पाटील, तो म्हणजे नवनाथच्या विरोधामध्ये. लेफ्ट आर्म राउंड द विकेट. लास्ट बॉल फुटवर्कचा वापर करून पुढे आलाय. ऑन साइडला लॉंग ऑन कडे बॉल चाललाय. 1 रन पूर्ण केली आहे. ओव्हरची समाप्ती. याही ओव्हरमधून धावा आल्या 8. पहिल्या ओव्हरमध्ये 8, दुसऱ्या ओव्हरमध्ये 8. टीमची टोटल 16 विदाउट एनी लॉस. एकही विकेट गमावलेला नाहीये. बॅटिंग करत असताना टीम जयदुर्गा रोहिंजनने आणि फार अर्थ टीम मीटिंग घ्यायची वेळ नाहीये. सो आपण मॅचेस कंटिन्युअसली ते मात्र सुरू ठेवा. विभाग प्रीमियर लीग आणि ग्रामीण धमाका 2024. ग्रामीण धमाकाची फायनल आपण पाहिली. गणेशपुरी विपक्ष बामणडोंगरी आणि तिथे मात्र सामना जिंकला. अंतिमची ट्रॉफी इथून मात्र उचलून घेऊन गेलेत बामणडोंगरीकर. शॉर्ट पिच ऑन साइडला खेळले. स्क्वेअरलेगकडे बॉल येतोय. फिल्डर बॉलवरती जाईल तोपर्यंत आणखीन एक सिंगल ऍड झाली टीमच्या टोटलमध्ये. धावसंख्या आहे स्कोर कार्डवर 17. 13 बॉलमध्ये आतापर्यंत बनल्या 17. अजूनही 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. कुणाल पाटील स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. KPC इनामपुरी टीमचा हा खेळाडू आहे ग्रामीण गटातील. हाफ ट्रॅकर पुल करण्याचा प्रयत्न, तिथे चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. एकच रन इथे मात्र मिळते. गुड स्टॉप, गुड स्टॉप. एकच रन आली इथे मात्र आणि या 1च्या मदतीने आता टोटल झाली 18 रन कार्डवर. तर धीरज मात्रेसाठी लगातार 2 विकेट साठी
2,000 रुपयाचं पारितोषिक जयेंद्र म्हात्रे यांच्याकडून भाऊजी यांच्याकडून दिलं जाईल. पहा इथे फंबलिंग पाहायला मिळाली. अजूनही या ओव्हरचा विचार केला तर बॉल बाकी आहेत 3. आणखीन एक शॉर्ट पिच बॉल मागे चालला लॉंग लेग कडे. तिथे मात्र बॉल चाललाय क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देत सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. 4 धावा पाहायला मिळाल्या आणि या 4 धावांच्या मदतीने टीमची एकूण धावसंख्या ही 24 वर जाऊन पोहोचली आहे. 24 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. I-11 ओवे टीमने टॉस जिंकला पहिल्यांदा आणि फिल्डिंग करण्याचा एक धाडसी निर्णय या मैदानावरती घेतला. कारण 4 ओव्हरमध्ये 40चा टप्पा पार झाला तर अंतिमतः ती मॅच निघणं कठीण होईल I-11 टीमसाठी. डॉटची भर पडते आणि या डॉट बॉल बरोबरच टोटल 24 वरती थांबली आहे. शेवटचा बॉल आहे. अंतिमचा एक बॉल. धीरज म्हात्रे राईट आर्म ओव्हर द विकेट. हाही बॉल बॉडीचा वेध घेऊन आतमध्ये येणारा बॉल होता आणि याही ओव्हरमध्ये धावा आल्या 8. पहिल्या ओव्हरमध्ये 8 वर 0, दुसऱ्या ओव्हरमध्ये 8 वर 0 आणि आता तिसऱ्या ओव्हरमध्ये 8 वर 0. आता हा आकडा जणू ते गळ्यात बांधून आलेत कारण शेवटची ओव्हर सुरू होते आणि इथे जर धावा आल्या नाहीत तर पुढचा प्रवास कठीण होईल. चला स्पीड अप करा प्लीज. ठीक 5:13 घरी जाता आता 6:30. 7 लाईव्ह वाल्यांना 8. चांगला बॉल. यॉर्कर लाईनचा बॉल होता. रनआउट चाल डायरेक्ट थ्रो केला गेला परंतु नाही. अगदी सेफ आहेत दोन्ही बॅटर्स. अंपायरचा सिग्नल येतो आमच्यापर्यंत ही बाईज आहे. 1 धाव मिळाली टीमला. 1 धाव मिळाली आहे एक्स्ट्रा स्वरूपामध्ये. 25 रन आतापर्यंत झालेत स्कोरबोर्डवर. चांगला फटका गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न झाला होता परंतु बॉल बॅटचा नीट संपर्क नाहीये त्यामुळे फक्त 1 धाव मिळणार. चेकी सिंगलच्या मदतीने टीमची टोटल मात्र पुढे जाताना पाहायला मिळते ती 26 धावा आतापर्यंत धावफलकावर आहेत. 5 शेकोटीवाले थोडं काळजी घ्या. चांगला फटका हाही आहे. लॉंग ऑन कडे बॉल चाललाय. फिल्डर त्या ठिकाणी आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होताना मात्र स्पष्ट नकार दिला आणि 1च रनवरती सॅटिस्फाय व्हावं लागतंय. यावेळेस हाफ ट्रॅकर बॉल पुल करण्याचा प्रयत्न. फिल्डर बॉलवरती पोहोचू शकत नाहीये कारण त्यांच्यापासून बराच दूर होता बॉल. रनआउटला चान्स 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 आणि इथे मात्र यस पंचांनी मात्र ही अपील काही प्रमाणामध्ये उचलून धरली आणि रेफर केले तिसऱ्या पंचांना. पाहूया आमच्या 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून नेमकं काय घडलंय. इट इज आउट ऑर नॉट. कारण प्रतीक पाटीलची विकेट त्या ठिकाणी धोक्यात असलेली आपल्याला पाहायला मिळते. चला आउट.
धक्का मिळाला या ठिकाणी टीम जयदुर्गा रोहिंजनला. प्रतीक पाटील जबरदस्त फॉर्म मध्ये खेळत होता, तो झाला बॅट्समन इथे मात्र बाद. चला 5-16ची आता दुसरी मेट्रो आली. आता हेच मोजायचे आहेत, घरी जाईपर्यंत याच गोष्टी होतील. बॉलर तयार आहे बॉलिंग मार्क वरती. तिसऱ्या ओव्हर चौथ्या ओव्हर मध्ये अजित. चांगला बॉल आहे, पॉपिंग क्रीजचा पूर्ण वापर केलाय. जबरदस्त यॉर्कर लाईनचा बॉल डिलिव्हर करत असताना पाहायला मिळाला. अजित भोसले आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती एक जबरदस्त बॉलर आहे आणि योग्य निवड मी म्हणेन केली गेली अजय भातोसेने त्यांच्या टीममध्ये. I-11 ओव्हेसाठी हाफ ट्रॅकर बॉल होता. प्रणव पाटीलसाठी हा आव्हान बनला बॉल. खेळण्यामध्ये अडचण आली आणि इथून मात्र आणखीन एक धाव टीमच्या टोटलमध्ये जोडली जाते. 4 ओव्हरचा खेळ संपला आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आहे स्कोर कार्डवरती 29. 30 धावांचं लक्ष आहे मॅच जिंकण्यासाठी I-11 ओवे संघाला. आणि या 30 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग कशा रीतीने केलं जाईल हे मात्र सेकंड इनिंगमध्ये आपण ऐकूया. स्क्रीनवरती आपण पाहताय 29 धावा झाल्या जयदुर्गा माता रोहिंजन टीमच्या स्कोर कार्डवर. फर्स्ट इनिंगमध्ये 4 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावल्यानंतर आता टार्गेट असणारे या मॅचमध्ये 30 रन्स, जे मात्र चेस करण्यासाठी सगळे प्रयत्न अजय भातोस यांनी त्यांच्या टीमच्या माध्यमातून केले जातील यात तेळ मात्र शंका नाही. हॅलो अनिल टेंबे. चला आमचे आजचे ऑफिशियल अंपायर अनिलजी टेंबे सर या आपण. व्यासपीठावर झोप झाली आपली. हा सत्कार करा. एक एक सत्कार करायला घ्या मॉन्टी हळूहळू. भाऊजींना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते अनिल टेंबे यांचा शुभ सन्मान करावा. तर अनिल टेंबे सन्मान इथे केला जातोय. त्याचबरोबर हर्षद मडवी यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. यस हर्षद मडवी घ्या भाऊजी. तर हर्षद मडवी यांनी देखील या स्पर्धेला आपला वेल दिला. 2-3 दिवस चांगलं समालोचन प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं आणि मुरबीचं प्रेम त्यांच्यावरती नेहमीच आहे. तर त्यांचा देखील शुभ सन्मान इथे शांताराम जाधव यांचा देखील सन्मान आपण करूया. ऑफिशियल आमचे स्कोरर आहेत, त्यांचा देखील हा सन्मान इथे केला जाईल. शांताराम या फास्ट. शांताराम जाधव यांचा सन्मान चंद्र भाऊजी यांच्या शुभ हस्ते. यस
तर आमचे डीजे ऑपरेटर या, आपण देखील आपला देखील सन्मान इथे केला जाईल. डीजे सांगली साऊंड सिस्टीम त्यांची या 6 रात्रीमध्ये आपण ऐकली आहेत का डीजे? या, मागशी आवाज येतोय. लाईव्ह आमच्या 24 लाईव्ह इव्हेंट्स. पहिला बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न, मागे येतोय स्क्वेअर लेग कडे, फिल्डर नाहीये. पहिल्या बॉल वरती तडाखा, चौकार. सुरुवात शानदार आणि फटका दमदार. तर धीरज सध्या तरी बॅटिंग करतोय आणि धीरज मात्रेला सलग 3 षटकारांसाठी 3000 रुपयांचं कॅश प्राइज आलं. सलग 3 षटकार, 3000 रुपयांचं कॅश प्राइज धीरज मात्रेसाठी. रिव्हर्स गुड शॉट. धीरजच्या बॅटमधून आणखीन एक धमाका. बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 4 रन. बॅक टू बॅक 2 फोर्स इन अ रो. तर 24 लाईव्ह इव्हेंट्सचे टेक्निकल ऑपरेटर आमचे विवेक यांचा सन्मान इथे केला जातोय. नक्कीच या व्यासपीठावरती धीरज पाटील यांच्या शुभ हस्ते. आणि धीरज मात्रे जो बॅटिंग करतोय त्याच्यासाठी लगातार 3 चेंडूमध्ये 3 षटकार ठोकले. तर जयेंद्र म्हात्रे ओवे यांच्याकडून 3000 रुपये आहेत. कारण ओवे संघ खेळतोय. कैलाश म्हात्रे, गुरुशेठ म्हात्रे यांचा बिग सपोर्ट नक्कीच इथे जयेंद्र म्हात्रे देखील आलेले आहेत. रोहित म्हात्रे आहेत. तर त्यांच्या माध्यमातून हा पारितोषिक आहे. तर इथे मात्र सन्मान झाला 24 लाईव्ह इव्हेंटचा. डीजे आहेत आमचे, त्यांचा देखील आपण सन्मान नक्कीच करू. चला 2 बॉलमध्ये 2 चौकार इथे आपल्याला पाहायला मिळाले. जबरदस्त फटकेबाजी धीरज मात्रेची पाहायला मिळते. यावेळेस राऊंड द विकेट प्रणव पाटील, रोहिंजन एक्सप्रेस. आणखीन एकदा क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळायचा होता परंतु बॉल बॅटचा संपर्क नाहीये. डॉट येतोय. आमचे डीजे ऑपरेटरचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. पुढचा बॉल प्रणवचा. खोला टाकला बॉल. बॅटची स्लाइस घेऊन मागे चालला थर्डमॅन कडे. कुणाल पाटील त्या ठिकाणी आहेत आणि त्यांच्याकडून चूक होणं थोडंसं कठीण आहे. विकेटच्या मागे महत्त्वपूर्ण भूमिका जो निभावत असताना आपल्याला पाहायला मिळतो आपल्या टीमसाठी. हू विल बी द चॅम्पियन ऑफ द फर्स्ट सीझन. झोनल प्रीमियर लीग. आणखीन एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. धीरज सापडला मधोमध आणि इथे पहा प्रत्येक बॉल तसाच खेळायला जाणार तर रिझल्टही हाच पाहायला मिळणार. इथे पहा परफेक्ट योग्य निर्णय जीवन सर तुमचा आणि बरोबर मध्ये सापडला आणि त्यामुळे पंचांना कोणती अडचण नव्हती बाद देण्यामध्ये. पहिला धक्का बॅटिंग करताना I11 ओवे संघाला. ऋतिक पाटील नवीन बॅटर येतो मैदानामध्ये. आठ वरती 1 विकेट गमावला. शेवटचा बॉल प्रणव पाटील याच्या ओव्हरमधील अंतिम बॉल राऊंड द विकेट. अजय अजूनही स्ट्राईकची वाट पाहतोय. ओ व्हॉट अ शॉट अँड दिस इज द शॉट ऑफ द नाईट. बॅटच्या अगदी खाली टोला लागला बॉल आणि त्यानंतर मात्र एक वेगळाच रिझल्ट आपल्याला पाहायला मिळाला. हे पहा ॲक्शन रिप्ले मध्ये बॉल कुठे लागला
पूर्णतः बॅटच्या बॉटमला आणि तिथून मात्र बॉल निघून गेला सीमा पार हा षटकार. आणि त्याच घटनेला साक्षी राहून मात्र आज विरोधी संघातील खेळाडू देखील अचंबित झालेत. त्याला विचारतायत की केलं कसं, कैसे कर लेते हो आप. षटकार आला आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या 14 वर जाऊन पोहोचली. 30चं टार्गेट आहे आणि आता 16 बनवायच्यात 18 मध्ये. त्यामुळे सामना थोडा सोपा आहे I-11 ओवे संघासाठी. एक ट्रॉफी ऑलरेडी ओवे गावात पोहोचली आहे, आता दुसरी ट्रॉफी वाट पाहतीये. बॉलर तयार आहे. यावेळेस चांगला फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, वन बाउन्स इन टू द फेन्स, बॉल सीमा पार, हा चौकार. गुड शॉट बाय मिस्टर अजय भातोसे. चांगला फटका होता अजयच्या बॅटमधून निघालेला तडाखा. बॉलर तयार आहे. हाफ ट्रॅकर पुल केलाय, पुल पॉवरफुल अँड सक्सेसफुल. बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. अनिल पाटील यांच्या कार सोबत मेट्रोने प्रवास करायला 6 रन मिळतील आणि या 6च्या बरोबरीने टीमची टोटल आता चालली आहे 24 वर. शेवटचे आता फक्त 6 धावा उरल्यात. इन मीन 16 मध्ये 6. आता कैलास शेठ म्हात्रे साहेबांना विनंती आहे की यावा आपण व्यासपीठावर, आपण मैदानावरती उपस्थित असाल. 6 पाहिजे, 6. 16 मध्ये 6. बॉलर तयार. प्रथमेश ड्राईव्ह केलाय मिड ऑफ कडे. चांगला प्रयत्न अजय भातोसेचा पाहायला मिळाला. एक सिंगल काढून मात्र स्ट्राईक रोटेट केली गेली आहे आणि स्ट्राईक वरती आता आपण पाहणार आहोत तो म्हणजे ऋतिक पाटीलला. योग्य निर्णय. आणि हे क्रिकेट आहे, जेंटलमन क्रिकेट सध्या खेळलं जाते. जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न झाला, बॉल बॅटचा संपर्क नाही. इथे आलाय डॉट बॉल. बॉल झाले 3 बॉलमध्ये मे बी सामना इथे पुढचा फिनिश करू शकतो ऋतिक एखाद्या मोठ्या फटक्याने, परंतु बॉलिंग आता धारदार झाली पाहिजे कारण 5 धावा वाचवायच्या 14 मध्ये. फटका चांगला ड्राईव्ह केले, बॉल लॉंग ऑन कडे जाईल तोपर्यंत मात्र एक सिंगल रन इथे उभी केली जाते. पुन्हा एकदा अजय आला स्ट्राईक वरती. चांगला फटका परंतु मिस टायमिंग, भरपूर उंच गेलाय, फिल्डर पासून दूर. 1 रन पूर्ण केली. दुसरीचा कॉल नाही, 1च रन इथे मात्र घेतली जाणार आहे कारण ओव्हरची समाप्ती झाली आहे. टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 27. 12 मध्ये 3 पाहिजे. सो अजय विल बी द फिनिशर. आणि किती वाजले? 5:30. डीजे लावा. तीन पाहिजे अजून ही मॅच जिंकण्यासाठी. अजय भातोसे यावेळेस असणार आहे. फटका चांगला, फिनिश
मॅच संपली आणि सामना जिंकलाय I11 ओवे संघ, या वर्षीचा पहिल्या हंगामाचा विजेता संघ. अभिनंदन I11 ओवे, अभिनंदन कैलास शेठ म्हात्रे साहेब आणि अभिनंदन अजय भातोसे. विभाग प्रीमियर लीगचा चॅम्पियन ठरलेला आहे, त्यांचं अभिनंदन. तोसे डायरी द्या. हा गणेश पाटील, हा मिथून आहे काय? मिथून, हा मिथून आहे. आणि आमचे जयेंद्र भाऊजी.